जय हिंद मित्रांनो, मी टायगर ऑटो रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड शहर अध्यक्ष मुखित पठाण। माझे ऑटो चालक व मालक मित्रांनो, आपल्याला तर माहीत असन की दिनांक 21/5/2025 रोज बुधवार ह्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर सरकारच्या दडपशाहीमुळे एक आपण आंदोलन ठेवलेलं आहे। महाराष्ट्र ऑटो रिक्षा कृती समितीचे अध्यक्ष शशांकरावजी, महाराष्ट्र ऑटो रिक्षा कृती समितीचे महासचिव विलास भालेकरजी नागपूर, भरत नाईकजी आणि महाराष्ट्र ऑटो रिक्षा कृती समितीचे कार्याध्यक्ष अहमद बाबाजी नांदेड यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय आपापल्या परीने तिथे एक आंदोलन ठेवलेलं आहे आरटीओ ऑफिसला। तर मित्रांनो, आपण जास्तीत जास्त या आंदोलनामध्ये सहभागी होऊन या आंदोलनाला यशस्वी करावे। मित्रांनो, हे जी सरकार आहे हे ऑटो चालकाचा आपला व्यवसाय जे आहे, ऑटो चालक व मालक यांचा हे आपला व्यवसाय उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे लागलेला आहे। कारण की हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ई बाईक टॅक्सी यांना हे सरकारनं परमिशन दिलेलं आहे। तर ही ई बाईक चालू झाल्यावर आपल्या व्यवसायावर खूप काही परिणाम होणार आहे आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रभर पूर्ण परमिट चालू आहेत, ते काही बंद करा ना। ऑनलाईन चालन हे पूर्ण त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन ठेवलेलं आहे। मित्रांनो, आपण जवळ सरकारला आपण एकजूट दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचारात घेणार नाही ना कोणी आपलं ऐकणार नाही। मित्रांनो, वरी आपले नेते लोक आपल्या ऑटोवाल्यासाठी रात्र दिवस सरकारशी भांडण करत आहे। तर आपलं बी काम आहे की आपण त्या नेते मंडळीच्या पाठीमागे राहून आपण त्यांना एक मजबूत करावं आणि येणाऱ्या 21 तारखेला नांदेडच्या आरटीओ ऑफिसवर सकाळी 10 ते 2 ह्या वेळेस सर्वांनी आपले ऑटो व युनिफॉर्ममध्ये तिथे हजर राहून आपली उपस्थिती दर्शविली पाहिजे आणि प्रशासनाला हे दाखवून द्यायला पाहिजे की आपण एक पूर्ण ऑटोवाले एक आहो। मित्रांनो, आपण सर्व रोडवर चालता तर आपल्याला काय परेशानी आहे, काय तकलीफ आहे ते आपल्याला माहीत आहे सर। एक मामूली हातगाडेवाले, टू व्हीलरवाले, एक दुकानावाले आपण जेव्हा थांबतो पॉईंटला, मागं घे ते म्हणते पुढे घे, आपल्याला कोणी काय ऐकणार नाही। आणि लोकलच्या जे डिमांडी आहेत, आपल्याला जी फ्रंट सीटसाठी जे नो पार्किंगसाठी आपल्याला फाईन मारलेत, त्याच्यासाठी एक आपण सर्व मिळून एक तिथं आंदोलन ठेवलेलं आहे। तरी सर्व मित्रांनी दिनांक 21/5/2025 दिनांक बुधवार या दिवशी आपण तिथं हजर राहून आंदोलनाला यशस्वी करावं ही माझी नम्र विनंती। जय हिंद।